नमस्कार. लोकशाही स्पेशल रिपोर्टमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. लसवंतांनाही आता डेल्टा व्हेरिएंटचं संक्रमण होत आहे असं संशोधन समोर आलंय आणि त्यामुळे पुन्हा एकदा डोकेदुखी वाढली आहे. पाहूयात याविषयीचा लोकशाही न्यूज चॅनलचा स्पेशल रिपोर्ट. त्यानंतर 2 मान्यवरांबरोबर सखोल चर्चाही. डेल्टा व्हेरियंट संदर्भात मोठी माहिती. लस घेतलेल्यांनाही डेल्टाचा धोका. ICMRच्या अभ्यासातून माहिती समोर. देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा आणि डेल्टाचा धोका असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना विषाणूचा डेल्टा हा व्हेरियंट कोरोनाची लस घेतलेल्यांनाही संक्रमित करतो अशी माहिती इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च चेन्नईनं त्यांच्या एका अभ्यासात दिली आहे. तर आधी कोरोनाची लागण न झालेल्या व्यक्तींनाही डेल्टाचा विषाणू संक्रमित करू शकतो असंही अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे. हा व्हेरियंट डेल्टा प्लस म्हणजे हा झपाट्याने पसरतो. त्याच्यात कॉम्प्लिकेशन रेट आणि डेथ रेट खूप जास्त आहे. तरी पण आपण याच्यापासून घाबरले नाही पाहिजे, कारण की आपण बेसिक ज्या कोविडसाठी प्रिव्हेन्शनचे ज्या गोष्टी आहेत, जसं मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि गर्दी टाळणे आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवलं, तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं कोविडचं इन्फेक्शन नाही होणार. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च चेन्नईनं कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींवर अभ्यास केला. यात पूर्ण लसीकरण झालेल्या गटामध्ये कोणाचाही मृत्यू झालेला नाही, तर 3 जण लसीकरण केलेले आणि 7 जण हे लसीकरण न केलेले मरण पावलेले आहे. ही माहिती तमिळनाडूच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. कोरोना लस घेतलेल्यांना डेल्टाचा धोका होऊ शकतो असा अभ्यास समोर आल्यानं आणखी डोकेदुखी वाढली आहे. आता यावर आरोग्य यंत्रणा काय उपाययोजना करणार हे येत्या काळात कळेलच. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. तर आता लस घेतलेल्यांना साठी देखील डेल्टाचा धोका जो आहे तो वाढताना दिसतोय. या संदर्भातलं संशोधनही समोर आलेलं आहे. हे संशोधन अधिक योग्य रीतीने जाणून घेण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे. यावेळेला डॉक्टर अविनाश भोंडवे आपल्यासोबत आहेत आणि बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अमोल अन्नदाते देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत. डॉक्टर अविनाश भोंडवे, सुरुवातीलाच हे जाणून घ्यायला आवडेल की ज्या वेळेला कोरोनाचं संक्रमण सुरू झालं आणि कोविड-19 आला, त्याच्यामध्ये म्युटेशन होत गेलं आणि आता डेल्टाचा धोका वाढताना दिसतोय. आजपर्यंत सगळ्यांचा समज होता की एका बाजूला लसीकरण केलं की आपण सुरक्षित आहोत, मात्र लसवंतांना देखील आता डेल्टाचा धोका निर्माण होऊ लागलेला आहे. डेल्टा व्हेरियंट आणि लसीकरण कशा प्रकारे पाहता? कुठलंही म्युटेशन ज्यावेळेला होतं त्यावेळेला त्या विषाणूमध्ये त्याचे जे गुणधर्म असतात ते बदलत जातात. ज्यावेळेला कोरोनाचा SARS-CoV-2 हा विषाणू पहिल्या लाटेमध्ये सर्वांना बाधित करत होता, त्यावेळेला जितक्या मोठ्या प्रमाणात ही संसर्ग वाढत जातो तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये म्युटेशन्स होऊन जातात आणि त्याप्रमाणे अनेक म्युटेशन्स आली. जे इंग्लंडमध्ये जे आलं ते अल्फा, साऊथ आफ्रिकेमध्ये आलं ते बीटा, त्याचप्रमाणे भारतामध्ये सुद्धा गॅमा, त्यानंतर ब्राझीलमध्ये लॅम्बडा, असे अनेक हे जे विषाणू आहेत त्यांच्यामध्ये परिवर्तन होऊन किंवा उत्परिवर्तन होऊन म्युटेशन होऊन नवीन विषाणू आले, नवीन व्हेरियंट आले. आता यांच्यामध्ये जे बदल घडतात, आपण आता अँटीबॉडीच्या दृष्टीने जर पाहिलं आणि लसीच्या दृष्टीने पाहिलं तर आत्ताच्या ज्या लसी आहेत, सर्व जगातल्या सर्व लसी या साधारणतः सुरुवातीचा कोरोना विषाणू जो होता SARS-CoV-2 याला गृहीत धरून बनवलेल्या आहेत आणि त्यामुळं त्या ज्या आहेत ह्या मूळच्या कोरोना विषाणूच्या प्रति साधारणतः 80 ते 85% किंवा त्याहूनही जास्त, म्हणजे काही या 90-93% आपल्याला आजारापासून प्रतिबंध करायला मदत करतात. परंतु ज्या वेळेला त्याच्यामध्ये म्युटेशन झालं, ज्यावेळेला डेल्टा हे म्युटेशन आलं, त्यावेळेला असं लक्षात आलं की साधारणतः आधीच्या अँटीबॉडीजला हा 30% कमी प्रतिसाद देतो. म्हणजे साधारणतः याच्यामध्ये आधीचे जे 85% होते त्याऐवजी 55 ते 60%च हा कोरोना डेल्टाला प्रतिबंध करतो. अनेक ठिकाणी अनेक लस कंपन्यांनी सांगितलं नाही, हा डेल्टा साधारणतः आम्हाला
हा आधीच्या इतकाच प्रतिबंध करतो, परंतु तो 30% कमी प्रतिबंध करतोय हे लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळं हे ज्याला तुम्ही लस घेतलेली असताना, लसीमुळे लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण झालेल्या असतानाही तुम्हाला डेल्टा विषाणूचं संसर्ग होऊ शकतो बरं. आणि त्याला ब्रेक थ्रू इन्फेक्शन म्हणतात आणि हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय. आत्ताचं जे संशोधन आहे हे त्याच प्रमाणात आहे की हे घेऊनही आपल्याला ह्याचा करोनाचा संसर्ग होऊ शकतो आणि त्याच्या पुढची जी डेल्टा प्लस हे जे म्युटेशन आहे त्याच्यामध्ये तर आणखीन कमी प्रतिबंध होतो. त्याच्यामुळं डेल्टा प्लस विषाणू ज्यावेळेला वाढेल तेव्हा आता महाराष्ट्रात काही ठराविक ठिकाणी 66 केसेस निघालेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये तर याहूनही कमी प्रतिबंध लसीला मिळेल. त्याला एस्केप बरोबर. डॉक्टर अविनाश भोंडवेजी, म्युटेशन आणि त्यात सातत्यानं होणारे बदल हे आपण समजावून सांगितलं. डॉक्टर अमोल अन्नदाते देखील आपल्यासोबत आहेत, बालरोग तज्ज्ञ. डॉक्टर अमोल अन्नदाते, दुसरी लस कुठेतरी, दुसरी जी आहे लाट ती कुठेतरी आटोक्यात येत असताना अनेक ठिकाणी लसीकरण थांबलेलं दिसतंय. लसींचा तुटवडा त्याला कारणीभूत आहे. काही ठिकाणी लसी आहेत तर सिरिंजचा तुटवडा असल्याचं दिसून येत आहे. त्याही पुढे जाऊन ज्या वेळेला लस ज्यांनी घेतलेली आहे, 2 वेळेला लस घेतलेली, त्यांना देखील अशा प्रकारे जर डेल्टाची लागण होऊ शकते तर मात्र प्रत्येकामध्ये भीती निर्माण झालेली आहे. कारण या संदर्भातलं संशोधन समोर यायला सुरुवात झालेली आहे. मिळणाऱ्या लसींच्या बाबतीतही अनेक थिअरीज समोर येताना दिसतात. योग्य पद्धतीच्या आणि अयोग्य पद्धतीच्या लसी समोर आलेल्या दिसतात. त्याच्यामध्ये ड्युप्लिकेशन होत असल्याचं दिसून येत आहे. खोट्या लसी त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. अनेकांना लस दिल्यानंतरचा वाढलेला जो कालावधी आहे, कारण लसींची त्या ठिकाणी कमतरता आहे. मग अशा वेळेला कोरोनापासून तर आपण बचाव करतच होतो, आता डेल्टा आणि डेल्टा प्लस पासूनही आपला स्वतःचा बचाव कसा करायचा या संभ्रमामध्ये जनता आहे. कारण लस तर घेतली आहे मात्र धोका अजूनही टळलेला नाही आहे. डॉक्टर आपण ही समस्या आपण नीट समजून घेऊ. कुठलंही म्युटेशन, जसं भोंडवे सरांनी सांगितलं, कुठलंही म्युटेशन, मग ते डेल्टा असू द्या, डेल्टा प्लस असू द्या किंवा येणारं तिसरं एखादं म्युटेशन असू द्या, सगळ्यात महत्वाचं कारण असतं लसीकरणाचा मंद वेग. म्हणजे जरी आपण असं म्हटलं की आत्ताच्या लस घेऊनही आपल्याला डेल्टा होतोय, तरी त्याच्यावरही उपाय, जास्तीत जास्त लसीकरण जर केलं आपण लवकरात लवकर, तर त्या विषाणूला हालचाल करायला जागा नसते. जर तुम्ही त्याला वेळ दिला तर, आणि त्याच्यावर इम्युनोजेनिक प्रेशर एक येतं, म्हणजे त्याला हे लक्षात येतं की आता खूप लोक, आपल्याला आधीची जी आपली व्हरायटी होती त्याला आता लसीकरण झालेलं आहे म्हणून आपण स्वतःमध्ये बदल करायला हवा, आणि म्हणून तो म्युटेट खूप फास्ट होतो. याचं कारण मंद लसीकरण असतं. म्हणून गनिमी कावा याच्यासाठी असा असू शकतो की त्या विषाणूला वेळ न देता लवकरात लवकर सगळ्या लोकांचं, 80% लोकांचं जोपर्यंत लसीकरण होत नाही, नो वन इज प्रोटेक्टेड अनलेस एव्हरीवन इज प्रोटेक्टेड, हे एक प्रिन्सिपल आहे. सगळ्यांचं लसीकरण होत नाही तोपर्यंत ज्यांनी लस घेतली आहे त्यालाही डेल्टाचा धोका निर्माण होऊ शकतो. ही पहिली गोष्ट. जरी डेल्टा, आपण असं म्हणत असतो की डेल्टा लस घेतलेल्यांना काही प्रमाणात झालंय, हे खरं असलं तरी कोविशिल्ड नाही, पण कोवॅक्सिनच्या ज्या स्टडी आहेत ICMRच्या, आजच्या घडीला विशालजी 88% सॅम्पल्स मध्ये महाराष्ट्राच्या डेल्टा व्हेरियंट सापडतोय. कोवॅक्सिन मात्र हा डेल्टावर चांगलं काम करतोय. म्हणून जर डेल्टा असेल तर महाराष्ट्रामध्ये कोवॅक्सिनचं प्रमाण वाढवायचं का आणि कोविशिल्डचं प्रमाण कमी ठेवायचं का, त्या दुसऱ्या राज्याला द्यायच्या का, हा विचार आपण करायला पाहिजे. मी अत्यंत थोडक्यात विशालजी 5 ते 7 उपाय सांगतो की जरी तुम्हाला डेल्टा किंवा डेल्टा प्लसची लागण झालेली असेल, तुम्ही घाबरण्याची मुळीच कारण नाही. त्यातलं पहिलं मी सांगितलं की विचार करू नका की मला डेल्टा लसीला रिस्पॉन्ड करत नाही आणि मी लस घेऊ का. विचार करू नका, आधी लस घ्या. जी मिळेल ती लस घ्या. शक्य असेल तर कोवॅक्सिन घ्या. दुसरी गोष्ट, डबल मास्कचा वापर करा. एक आपला सर्जिकल मास्क, त्याच्यावर कापडाचा मास्क किंवा N95, हा डेल्टा आणि डेल्टा प्लस पासून तुम्हाला संरक्षण देऊ शकतो, हे सिद्ध झालेलं आहे. तिसरी गोष्ट, गर्दीची ठिकाणं, प्रार्थना स्थळ, लग्न समारंभ, राजकीय सभा इथे किंवा दहाव्याचे कार्यक्रम, म्हणजे आपल्या मृत्यू झाल्यानंतरचे मोतीचे आणि 10वा-12व्याचे कार्यक्रम हे कमी प्रमाणात करा किंवा इथे जाणं टाळा. तिसरी गोष्ट आहे की तुमच्या याच्याबरोबर, कोरोनाच्या लसीबरोबर 3 लसी जर तुम्ही घेतल्या तर मी तुम्हाला कॉन्फिडेंटली, आत्मविश्वासाने सांगतो की तुम्हाला डेल्टाचा कुठलाही धोका राहणार नाही. त्या 3 लसी आहेत: फ्लूची लस, इन्फ्लुएन्झाची लस प्रत्येकाने घ्यावी, न्यूमोकॉकल लस आणि MMRची लस. या 3 लसींचं कॉम्बिनेशन काही प्रमाणात तुम्हाला डेल्टा असू द्या, डेल्टा प्लस असू द्या, याच्यापासून संरक्षण करेल. आणि जर तुम्हाला ताप आला असेल, पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तुम्हाला कोरोना आहे की नाही हे निदान
पाहिजे. जर तुमचं वय 50च्या पुढे असेल तर माझ्या हातामध्ये एक अँटीबॉडी कॉकटेल आहे. मी माझ्या गावामध्ये 8 ते 10 लोकांना देऊन अत्यंत ज्यांचे हाय रिस्क होते अशा लोकांना हे औषध देऊन मी पहिल्या 2 ते 3 दिवसात वाचवलंय. हे औषध आता सगळीकडे उपलब्ध आहे. 50च्या पुढे जर तुम्ही असाल तर अँटीबॉडी कॉकटेल परवडत असेल तर नक्की घ्या. महाग आहे, 60,000 रुपये खर्च आहे, मान्य आहे मला. पण जर पेशंट वाचवायचा असेल तर हा खर्च आपल्याला करावा लागेल. बरं, डॉक्टर. 40च्या पुढे असतील, 40च्या पुढे असेल आणि रिस्क फॅक्टर असेल तरी घ्या. निदान झाल्यावर पहिल्या 3 दिवसात उपचार सुरू करा, मॉनिटर करा. मला वाटतं आपण हे जर रिलिजियसली केलं सगळ्यांनी तर आत्मविश्वासाने सांगतो की आपण डेल्टाचा सामना करू शकतो. बरोबर आहे. डॉक्टर अविनाश भोंडवेंकडे आपण यावेळेला जाऊयात. डॉक्टर अविनाश भोंडवे, सातत्यानं चर्चा सुरू आहेत, सातत्यानं वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. लॉकडाऊन झालेला होता, त्याचा अनलॉक केल्यानंतर मात्र आता बाहेर गर्दी वाढायला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. सगळं काही पुनश्च हरिओम केल्यानंतर मात्र डेल्टाचा धोका सर्वाधिक वाढताना दिसून येणार आहे, खास करून प्रमुख शहरांमध्ये. दुसरी ज्या वेळेला लाट आलेली होती त्यावेळेला ग्रामीण भागामध्ये त्याचा सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याचं देखील पाहिलेलं होतं. अनेक जण लसीकरणापासून स्वतःला लांब ठेवणंच या घडीला जे ते पसंत करताय. अनेक कारणं असतील त्यामागची, म्हणजे एका बाजूला विश्वास नसेल किंवा दुसरीकडे लसींची कमतरता असेल, अनेक ठिकाणी लस करणारेच पोहोचत नसतील, अशा एक नाही तर अनेक गोष्टी आपल्याला घडताना दिसतात. मात्र डॉक्टर अविनाश भोंडवे, सरकारी पातळीवरती असेल किंवा प्रायव्हेट डॉक्टरांकडे असेल, लसीकरणाचं प्रमाण वाढवणं याला आता किती प्राधान्य देणं हे आवश्यक होत चाललेलं आहे असं आपल्याला वाटतं. कारण डेल्टाचा धोका लसी घेतलेल्यांना जरी होत असेल तरी देखील WHO देखील सातत्यानं वेगवेगळ्या संदर्भातले इशारे आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवत आहे. डॉक्टर अविनाश, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आता डॉक्टर अमोल यांनी सांगितलं त्याप्रमाणे लसीकरण हाच एकमेव आपल्या हातात उपाय आहे. बाकीचे इतर हे आजार झाल्यावर आहेत किंवा आजार टाळण्यासाठी आहे. परंतु हे वैयक्तिक पातळीवरच्या गोष्टी झाल्या. सरकारी पातळीवर किंवा शासकीय प्रशासकीय पातळीवर लसीकरणाचा वेग वाढवणं हाच एक महत्वाचा उपाय आणि तो आपण अनेकदा यावर बोललोय की त्यांनी लसीकरण केंद्र वाढवावीत, लसीचा पुरवठा वाढवावा. असं मागं सांगितलं होतं की जुलै अखेरपर्यंत आपल्या देशामध्ये 7 लसींचे साधारणतः 21 लाख रोजच्या रोज लसीकरण होऊ शकेल. त्याप्रमाणे ते वाढत गेलंय. पण तरी सुद्धा भारतात आतापर्यंत 10% लसीकरण झालेलं आहे. ही सर्वात वाईट गोष्ट आहे. परंतु याची दुसरी बाजू जर आपण पाहिलं की आज अमेरिकेमध्ये 52% 53% लसीकरण झाले तरी सुद्धा तिथे ज्या लोकांचं लसीकरण झालेलं नाही त्यांच्यामध्ये डेल्टाचा प्रादुर्भाव वाढतोय. उलट त्यांनी असं सांगितलं की ही जी लाट आहे ही लसीकरण न केलेल्या लोकांना बाधित होऊन, म्हणजे ते लोक बाधित होऊन ही लाट जास्ती वेगाने वाढते आणि त्यांनी त्या आकडेवारीमध्ये दाखवलंय. त्याचबरोबर इस्रायल सारख्या देशामध्ये तर असं दिसून येते की 70% जास्ती लसीकरण होऊनही ब्रेक थ्रू इन्फेक्शन होत आहेत आणि तिथेही रुग्ण वाढलेले आहेत. तिसरं म्हणजे UK मध्ये आज जवळजवळ 60% पुढे लसीकरण होऊनही तिथेही डेल्टा विषाणूची लाट वाढते, कारण ब्रेक थ्रू इन्फेक्शन लस घेतलेल्यांनाही पुन्हा डेल्टाचं लागण होतीये. या सगळ्यामधून अमेरिकेमध्ये आता कालच CDCने तिथल्या जाहीर केलं की 50 वर्षाच्या वरील आणि काही ठराविक लोकांना 3रा डोस दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे UK मध्ये, ब्रिटनमध्ये सुद्धा सप्टेंबरमध्ये साधारणतः 32 लाख लोकांना ते डोस देणार आहेत 50 वर्षावरील आणि ज्यांना कोमॉर्बिड कंडिशन्स आहेत आणि फ्रंटलाईन वर्कर्स आहेत त्यांना. तर आता या सगळ्यामधून एकूण असं दिसतंय की लोकांच्याकडं ही जी गर्दी वाढतीये यामुळं कुठलाही विषाणू, असं मग तो डेल्टा असो किंवा आधीचा SARS-CoV असो किंवा नवीन आलेले डेल्टा प्लस किंवा कुठलेही इतर म्युटंट असो, लोकांची बाजू आहे. हे लोक म्हणजे जनता ह्या गोष्टी पाळत नाहीये. आपण किती निर्बंध घातले तरी काही प्रमाणात ते चालूच राहतं आणि खरोखर इतर देशांची देखील आपण उदाहरणं पाहिली डॉक्टर अविनाश, तर सातत्यानं कोरोनाचा धोका हा वाढताना दिसतोय. कमी अधिक प्रमाणामध्ये प्रत्येक देशामध्ये हेच चित्र असल्याचं आपल्याला सगळ्यांना दिसतं. आणि त्या पार्श्वभूमीवरती ज्या वेळेला खरोखर 3ऱ्यांदा लस घेणं किंवा बूस्टर डोस घेणं या संदर्भातल्या ज्या सूचना केल्या जात आहेत त्या किती योग्य किती अयोग्य, त्या संदर्भामध्ये असलेला संभ्रम याविषयी दोन्ही तज्ज्ञांबरोबर आपण बोलणार आहोत. एका छोट्याशा ब्रेकनंतर आम्ही लगेच परततोय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लसवंतांनाही डेल्टाचा धोका या महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करतो. या चर्चेमध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर अविनाश भोंडवे आणि डॉक्टर अमोल अन्नदाते देखील. डॉक्टर अमोल अन्नदाते, सगळीकडे एक गोष्ट सांगितली जाते, इवन पूनावाला यांनी देखील एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं होतं की प्रत्येक ठिकाणी बूस्टर डोस देणं गरजेचं आहे.
ज्यांनी लस घेतलेली आहे मात्र डेल्टाचा त्यांच्यावरती जो आहे तो प्रादुर्भाव होत असल्याचं दिसतंय, परिणाम होत असल्याचं दिसतंय, मग अशा वेळेला बूस्टर डोस हा यासाठीच घेणं अत्यावश्यक झालंय का? कारण अमेरिकेसारख्या देशामध्ये देखील पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढल्यानंतर मात्र बूस्टर डोस अनेकांना दिला जातोय. डॉक्टर अमोल, आजची जर बूस्टर डोस बद्दलची जर आजची स्थिती जर विचारली तर सायरस पुनावाला यांनी अनौपचारिकपणे एका कार्यक्रमात फक्त हे सांगितलं की त्यांनी डोस घेतला आणि कदाचित घ्यावा लागेल. पण लस घेऊन 6 महिने ते वर्षभर अँटीबॉडीजच्या लेव्हल काय असतील याविषयी अजून आयसीएमआरच्या पातळीवर अभ्यास सुरू आहे, पूर्ण झालेला नाहीये. आणि अजून आयसीएमआर कडून असे कुठलेही निर्देश नाहीयेत की आपल्याला तिसरा डोस किंवा बूस्टर डोस घ्यावा लागेल. म्हणून आजच्या स्थितीला जर विचारलं तर त्याचं उत्तर नाही असं आहे. पण पुढच्या 6 महिने ते वर्षभरात जे काही संशोधन, जे काही अभ्यास आपल्या हाती येतील त्याच्यानंतर आपल्याला आयसीएमआर कडून काय निर्देश मिळतील हे आता सांगणं कठीण आहे. पुढचे म्युटेशन्स कसे होतील, आत्ताची लसीकरणाचा वेग काय असेल भुंडवे सर म्हटल्याप्रमाणे, आणि किती टक्के कव्हरेज आपण ह्या वर्षाअखेर मिळवतो, या गोष्टींवर आपल्याला बूस्टर डोसची गरज पडेल की नाही हे सगळं ठरणार आहे. बरोबर. डॉक्टर अविनाश भुंडवेजी, गेल्या कित्येक दिवसांपासून आपण वाट बघतोय की कोरोना फ्री अशा प्रकारचं हे जग निर्माण व्हावं, ही प्रत्येक देशाची इच्छा आहे, प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे. मात्र आयुष्यभर आता कोरोनाची साथ आपल्या सगळ्यांसोबत राहणारच आहे असं वाटायला लागलेलं आहे का? ICMR जरी संशोधन करतंय, आपले निरीक्षणं नोंदवतोय, अनेक वेळेला WHO देखील इशारा देताना दिसतोय, मात्र जग कधीही कोविड फ्री होणार नाही असंच सध्याच्या घडीला वाटतंय का? डॉक्टर अविनाश, याचं असं आहे की आपण जर पाहिलं, आपण WHO परवा एक असं जाहीर केलं होतं की आपण आता ज्या तिसऱ्या डोस बद्दल बोलतोय, हा तिसरा डोस देऊ नका. पण त्याच्यामध्ये ही केवळ एकच बाजू सांगितली गेली, दुसरी बाजू जास्ती महत्वाची आहे. WHO तिसरा डोस घेऊ नका याचं कारण असं सांगितलं की आज जगामध्ये असे अनेक गरीब देश आहेत की ज्यांच्यामध्ये अजून 1% लसीकरण सुद्धा झालेलं नाही. WHO जी काही एक मार्गदर्शक तत्व गाईडलाईन दिलेली आहे त्याप्रमाणे त्यांनी असं दिलं होतं की या डिसेंबर अखेर जगामध्ये 40% लसीकरण झालं पाहिजे, जगामधल्या सर्व देशांचं. त्यानंतर पुढच्या जून अखेरीपर्यंत साधारणतः 70% लसीकरण झालं पाहिजे आणि मग त्यानंतर पुढं मग ते वाढत 100% व्हायला हवं. तर आता यामध्ये असं आहे की हे जे गरीब देश आहेत यांच्याकडं हे लस घ्यायला पैसा नाही आणि जगातल्या सर्व मोठ्या देशांनी त्यांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त डोस बुक करून ठेवलेत किंवा घेतलेले. अमेरिकेमध्ये आता तिसरा डोस दिला जातोय, UK मध्ये तिसरा डोस दिला जातोय. तर यामुळं होणार असं आहे की त्यांच्याकडे तीन डोस घेऊन कदाचित त्यांच्या शरीरातली अँटीबॉडीज लेवल वाढतील, UK मधल्या वाढतील, परंतु जगामध्ये अनेक देश असे राहतील की ज्यांच्यामध्ये अँटीबॉडीज अशा प्रकारे लसीने निर्माणच होणार नाहीये. ही एक पॅन्डेमिक किंवा वैश्विक साथ असल्यामुळं यामध्ये जगातल्या सर्व देशांमध्ये सर्व लोकांचं ज्या वेळेला 70% किंवा त्याहूनही जास्ती लसीकरण होईल त्यावेळेलाच आपल्याला कोरोनावर थोडाफार विजय मिळवता येईल, हे नक्की. तिसऱ्या डोस मध्ये दुसरं बूस्टर डोस बद्दल आपण बोललात, त्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की एका बाजूनी या अँटीबॉडीजचं प्रमाण कमी होत जातं. अजून ICMRचं किंवा इतर कुठल्याही याच्याबद्दलचं संशोधन आलेलं नाही, परंतु कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकच्या संशोधकांनी असं सांगितलंय की जास्तीत जास्त ह्या लसी या लसींच्या अँटीबॉडीज 1 वर्षापर्यंतच कायम राहतील. याचा अर्थ वर्षानंतर बूस्टर डोस घ्यावा लागणारच आहे. यामध्ये दुसरा एक महत्वाचा भाग असा आहे की जो लसीकरणाबाबतीत नेहमीच जी स्ट्रॅटेजी ठरवली जाते ती उत्तरोत्तर ठरवली जाते. ज्या वेळेला असा एखादा विषाणू येईल की जो कशालाच दाद देत नाही, असं झालं तर आपल्याला ह्या बूस्टर डोससाठी नवीन लस बनवावी लागेल, म्हणजे जनरेशन 2 कोव्हॅक्सिन किंवा कोविशिल्ड अशा बनवाव्या लागतील आणि त्या दृष्टीने मग तो तिसरा डोस घ्यावा लागेल. परंतु हे सगळं इतकं कॉम्प्लिकेटेड आहे की जगामधल्या सर्व लोकांचं लसीकरण झाल्याशिवाय आपल्याला कोरोना फ्री होण्याची शक्यता, बरोबर आहे डॉक्टर, हे नक्कीच म्हणता येईल. सगळ्यांना सतर्क राहणं हीच यावेळेला जी आहे काळाची गरज आहे असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद डॉक्टर अमोल अन्नदाते, धन्यवाद डॉक्टर अविनाश भुंडवे, आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. आजच्या लोकशाही स्पेशल रिपोर्टमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.